या वेळेला मात्र आवाज चांगला येतोय बॅट मधून, गॅप मध्येही निघतोय चौकार सलमान सोलंकीच्या बॅट मधून. आणि पॉवर प्लेच्या फॉर्मॅटमध्ये आपण जर पाहिलं तर ही संकल्पनाच यासाठी आणली गेली होती की अधिक सामन्यात जास्तीच्या धावा आम्हाला बघायला मिळाव्यात, प्रेक्षकांना या स्पर्धेचा आनंद घेता यावा, मोठमोठे धावफलक उभारले जावेत, म्हणूनच हा पॉवर प्लेचा नियम या स्पर्धेमध्ये आणला गेलाय. आडव्या बॅटने यावेळेला पुल केलंय, बॉलला मैदानाच्या बाहेर गुल केलंय सलमान सोलंकीच्या बॅटमधून. आणखीन एक बिग हिट, आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक षटकार. 19 धावा या षटकारानंतर स्कोर कार्डवर. पाहिलेले आहेत. आणि या वेळेला हा 4 धावांसाठीचा फटका गॅप मध्ये निघून जातोय, चौकार येतोय सलमानच्या बॅट मधून तिसऱ्या चेंडूवर. या वेळेला मात्र कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून आणखीन एक बिग हिट, आणखीन एक मोठा फटका, आणखीन एक चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. या वेळेला मात्र डाऊन दी ग्राउंड फटका, 2 खेळाडूंच्या मधून जागा शोधली आहे, चौकारासाठी मात्र बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना. सलमानचा खेळ मात्र या मॅच मध्ये कधी धूप कभी छाव असं मात्र दिसून येतंय. कधी बीट होतोय, कधी चांगले फटके का खेळतोय, परंतु मैदानामध्ये टिकून राहिलाय. आपली विकेट मात्र त्याने दिलेली नाहीये, सेट वाय करतोय. आणखीन एक फुलटॉस बॉल, या वेळेला मात्र पुन्हा एकदा गॅप मध्ये निघून जातोय. 1 बाउंड 4 धावांसाठी. आकाश मेडेकर कडून खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण याच मैदानावरती महापौर चषकाच्या